नमस्कार मित्रांनो, आपल्या भारतातील 100 मंदिरे या विशेष मालिकेत पुन्हा एकदा तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि पवित्र मंदिरांपैकी एक असलेले सोमनाथ मंदिर याबद्दल. हे मंदिर फक्त एक धार्मिक स्थळ नाही, हे मंदिर आहे श्रद्धेचे, इतिहासाचे, संघर्षाचे आणि पुनर्जन्माचे प्रतीक आहे. हजारो वर्षाचा इतिहास आपल्या खुशीत घेऊन उभे असलेले सोमनाथ मंदिर आजही लाखो भक्तांना आकर्षित करते. चला तर मग जाणून घेऊया सोमनाथ मंदिराची अद्भुत कथा. गुजरात राज्यातील प्रभास पाटण या ठिकाणी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर सोमनाथ मंदिर वसलेले आहे. समुद्राच्या लाटा सतत मंदिराच्या दिशेने येत असतात. सकाळचा सूर्यप्रकाश मंदिराचे शिखर चमकत असतो आणि संध्याकाळी मावळत्या सूर्याची किरणांनी संपूर्ण परिसर सुवर्णमय दिसते. जो कोणी प्रथमच येतो तो या मंदिराचे भव्य रूप पाहून भारावून जातो. सोमनाथ म्हणजे काय? सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे स्वामी, म्हणजेच सोमनाथ म्हणजे चंद्राचा स्वामी. यामागे एक सुंदर पौराणिक कथा सांगितली जाते. प्राचीन काळात दक्ष प्रजापती यांना 27 कन्या होत्या. या सर्व कन्यांचा विवाह चंद्रदेवाशी झाला होता. परंतु चंद्रदेवाला त्या 27 कन्यांपैकी रोहिणी नावाची कन्या ही खूप जास्त प्रिय होती. तो जास्त वेळ रोहिणीसोबतच घालवत असे. यामुळे इतर पत्नी दुःखी झाल्या आणि त्यांनी आपल्या वडिलांकडे म्हणजे दक्ष प्रजापतीकडे तक्रार केली. दक्ष प्रजापतीने चंद्रदेवाला समजवण्याचा प्रयत्न केला, परंतु चंद्रदेवाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. रागावलेल्या दक्ष प्रजापतीने चंद्रदेवाला श्राप दिला. त्या श्रापामुळे चंद्रदेवाचे तेज कमी होऊ लागले. चंद्रदेव दिवसेंदिवस क्षीण होत गेले, परंतु विश्व संपूर्ण चिंतेत पडले. शापातून मुक्त होण्यासाठी चंद्रदेवाने भगवान शिवाची कठोर तपश्चर्या सुरू केली. अनेक वर्ष त्यांनी अखंड भक्ती केली. शेवटी भगवान शिव प्रसन्न झाले. शिवाने चंद्रदेवाला आशीर्वाद दिला आणि शापाचा प्रभाव कमी केला. तेव्हापासून चंद्र महिन्याच्या एका काळात कमी होतो आणि पुन्हा वाढतो असे मानले जाते. भगवान शिवाचे आभार मानण्यासाठी चंद्रदेवाने या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. याच कारणामुळे या स्थानाला सोमनाथ असे नाव मिळाले असे मानले जाते. हिंदू धर्मात भगवान शिवाची 12 ज्योतिर्लिंगे अत्यंत पवित्र मानली जातात. सोमनाथ हे या 12 ज्योतिर्लिंगापैकी पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. ज्योतिर्लिंग म्हणजे शिवाचे तेजस्वी स्वरूप. असे मानले जाते की येथे भक्तिभावाने दर्शन घेतल्यास मनाला शांती मिळते आणि जीवनातील संकटावर मात करण्याची शक्ती मिळते. सोमनाथ मंदिर किती जुने आहे याबाबत निश्चित माहिती उपलब्ध नाही. मात्र अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये या मंदिराचा उल्लेख आढळतो. शतकानुशतके हे मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्ध मंदिरांपैकी एक होते. देशाच्या कानाकोपऱ्यातून व्यापारी, राजे आणि भक्त येथे येत असत. ते मंदिराला घरघोष दान देत असत. यामुळे मंदिर अत्यंत समृद्ध झाले होते. इतिहासात अनेक वेळा सोमनाथ मंदिरावर आक्रमणे झाली. मंदिराची संपत्ती लुटली गेली. मंदिराची तोडफोड करण्यात आली, परंतु प्रत्येक वेळी एक गोष्ट कायम राहिली, ती म्हणजे भक्तांची श्रद्धा. मंदिर पडले पण श्रद्धा कधीच पडली नाही. सोमनाथ मंदिराचा इतिहास हा पुनर्निर्माणाचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा मंदिराचे नुकसान झाले तेव्हा ते पुन्हा उभे करण्यात आले. राजे, संत, भक्त यांनी सामान्य लोकांनी मिळून मंदिराचे पुनर्निर्माण केले. यामुळे सोमनाथ मंदिर भारताच्या अढळ आत्मविश्वासाचे प्रतीक बनले. 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला. स्वातंत्र्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल प्रभास पाटण येथे आले. मंदिराची स्थिती पाहून त्यांनी मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचा निर्णय केला. देशभरातील लोकांनी या कार्याला पाठिंबा दिला. नंतर भव्य मंदिर उभारण्यात आले. आज आपण पाहतो ते मंदिर त्याच पुनर्निर्माणाचे फलित आहे.
सोमनाथ मंदिराची रचना अत्यंत सुंदर आहे. मंदिराचे उंच शिखर दुरून दिसते. शिखरावर फडफडणारा ध्वज भक्ताचे विशेष आकर्षक असतो. मंदिराच्या भिंतीवर सुंदर कोरीवर काम करण्यात आले आहे. प्राचीन भारतातील स्थापन्यापैकी हे एक उत्कृष्ट उदाहरण मानले जाते. मंदिराच्या मागे विशाल अरबी समुद्र आहे. लाटांचा आवाज आणि मंदिरातील घंटानाद यांचा सुंदर संगम येथे अनुभवायला येतो. अनेक भक्त तासनतास समुद्राकडे पाहत बसतात. त्यांना येथे एक वेगळी शांतता अनुभवायला मिळते. मंदिर परिसरात एक विशेष स्तंभ आहे. त्याला बाणस्तंभ म्हणतात. या स्तंभावर असे लिहिले आहे की या दिशेने दक्षिण ध्रुवापर्यंत कोणताही भूभाग नाही. ही गोष्ट अनेक पर्यटकांच्या उत्सुकतेचा विषय असते. सोमनाथ मंदिर ज्या प्रभास पाटण येथे आहे त्या क्षेत्राला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. परंपरेनुसार भगवान श्रीकृष्णाने आपला अवतार समाप्त करण्यापूर्वी याच परिसरात वास्तव्य केले होते असे मानले जाते. म्हणून येथे अनेक पवित्र स्थळे आहेत. सकाळी मंदिरात होणारी आरती अत्यंत मनमोहक असते. घंटांचा नाद, मंत्रोच्चार आणि भक्तांचा जयघोष संपूर्ण परिसर भक्तिमय बनवतो. हर हर महादेव या गजर ऐकू अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू येतात. दरवर्षी लाखो भाविक सोमनाथ मंदिराला भेट देतात. महाशिवरात्रीच्या काळात येथे विशेष उत्सव साजरा केला जातो. त्यावेळी मंदिर आकर्षक सजवले जाते. देशभरातून भक्त दर्शनासाठी येतात. सोमनाथ मंदिर आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. जीवनात कितीही संकटे आली तरी हार मानायची नाही. पुन्हा उभे राहायचे, पुन्हा प्रयत्न करायचे. कारण श्रद्धा, धैर्य आणि विश्वास यापेक्षा मोठी शक्ती दुसरी नाही. सोमनाथ मंदिर अनेक वेळा पडले, पण प्रत्येक वेळी ते पुन्हा उभा राहिले. म्हणूनच आज ते भारताच्या जिद्दीचे प्रतीक मानले जाते. मित्रांनो, सोमनाथ मंदिर हे केवळ दगडांनी बनलेले मंदिर नाही. तो भारताच्या इतिहासाचा साक्षीदार आहे. तो भक्तीचा दीपस्तंभ आहे. तो संघर्षातून उभे राहण्याची प्रेरणा देणारा संदेश आहे. जर तुम्हाला कधी गुजरातला जाण्याची संधी मिळाली तर सोमनाथ मंदिराला नक्की भेट द्या. समुद्राच्या साक्षीने उभे असलेल्या या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्यावर मनाला एक वेगळी शांती मिळते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की लिहा. हर हर महादेव.